माझा मुलगा ना मोबाईलच्या गेमला फार अडिक्ट झालेला आहे आणि जशी मोबाईलची बॅटरी संपते तसं तो टीव्हीकडे स्विच होतो. मग त्याला टीव्ही मध्ये मूवीज बघायचं असतं. त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल चार्ज झाला की पुन्हा गेम मध्ये गेलेला असतो. मी नेमकं काय करू, माझ्या मुलाचा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू, असे बरेच पालक माझ्याकडे येतात. सगळ्यांना वाटतं हा असा इम्पॉसिबल प्रॉब्लेम आहे, पॉसिबल आहे, कठीण आहे आणि ते कठीण काम तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही ते कठीण काम केलं तर तुमच्या मुलाचं हे ऍडिक्शन आरामात निघून जाणार आहे. मग काय करायला पाहिजे, तर सुरुवातीला तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्या गेम मध्ये थोडंसं इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरुवात करा. गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह होता होता स्वतः ऍडिक्ट न होता त्यांच्याशी इतर गोष्टींचं डिस्कशन करायला सुरुवात करा. मोबाईल झाल्यानंतर जेव्हा ते मूवी मध्ये इन्व्हॉल्व्ह असतात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांना काय हवंय ते मूवी बघायला सुरुवात करा. त्या मूवी बद्दल डिस्कस करायला सुरुवात करा आणि हळूहळू तुमचं ओपिनियन द्यायला सुरुवात करा की मूवी मध्ये नेमकं काय बघायचं असतं, कसं बघायचं असतं, काय तुम्हाला आवडतं आणि काय बघितल्याने आपला फायदा होतो. हळूहळू जर तुम्ही प्रोसिजर केलीत ना तर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमच्या मुलाचं मोबाईल अडिक्शन कमी सुद्धा होईल. त्याचबरोबर टीव्ही मध्ये जे ते एवढे इन्व्हॉल्ड आहेत ना ते सुद्धा कमी होईल. आणि एवढंच नाही तर त्यांनी चांगल्या मूवी कशा चूज करून बघायच्या हे सुद्धा त्यांच्या लक्षात येईल. एक पालक म्हणून आपण जेव्हा आपल्या मुलांना वेळ देतो ना तेव्हा आपल्याला कसा तो वेळ घालवायचा यापेक्षा त्यांना तो वेळ कोणत्या पद्धतीने स्पेंड करायचा आपल्या बरोबर हे मॅटर करतं. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या पद्धतीने तो वेळ स्पेंड करायला सुरुवात कराल ना ती मुलं तुमच्या पद्धतीने आयुष्य जगायला सुरुवात करतील. तुमचा फेवरेट गेम किंवा मूवी कोणता हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. त्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.